राम राम भावांनो, गुड मॉर्निंग सगळ्यांना. सकाळी उठतो, मार्केटमध्ये आलेलो आहे बघा. रात्री 12 वाजता झोपलेलो असतो. सकाळी उठून मागं जाऊन बघतो गाडी किती खाली झाली. गाडी काय आज खाली होत नाही म्हणल्यावर आम्ही पप्पूशेट जातो चहा प्यायला. येवल्या अमृततुल्यला जाऊन चहा प्यायचा आहे, कारण ही पुण्यातली फेमस चहा काय 4 नंबर गेटला आहे, मार्केट यार्ड पुण्यामध्ये. हे बघा येवल्या अमृततुल्य चहा. चहा मारितो एक एक कप आणि नंतर जातोय आम्ही पप्पूशेटनी खंडूशेटची स्कूटी आणलेली असते आम्ही. पप्पूशेटला 2 वाजता जायचे घरी. त्यांची गाडी पॅक केली, रस्सी तिरपण मारून त्यांना जायचे घरी. जाता जाता पाणीपुरी चारत्यात. पाणीपुरी खाल्यावर त्यांना सोडवायला मी जातोय बस स्टँडला. PMTचं स्टॉप आहे मार्केटच्या बाहेरच मित्रांनो. ही ते ठिकाणी जाऊन सोडून येतो. सोडून आल्यानंतर माघारी येतो आणि गाडीत करतो आराम, कारण आता काय माझी गाडी उद्या सकाळीच खाली होणार आहे. चला मित्रांनो, करतो मग आराम. हे बघा 4 वाजता उठलो. उठून बघतो तर काय बाहेर ढोल वाजवत येतात. गणपतीची तयारी सुरू झालेली. पुण्यात म्हणल्यावर गणपतीचा काय नादच खोळा असते. रात्रीचे वाजलेत 9 मित्रांनो. मी आलोय जेवायसाठी. जेवायला आलोय आता इथं व्हेज काहीतरी खावा म्हणून, कारण आता काय श्रावण चालू आहे. मी जातो राईस प्लेट खाऊन माघारी येतो. पाण्याची बाटली पण भेटलेली असते तिथं, आणि माघारी येतो आणि गाडीत करतो आराम, कारण आता काय उद्या सकाळी बघू. चला बाय मित्रांनो. संध्याकाळी आता झोपायचं निवांत. नंतर झोपतो मित्रांनो मी आता. सकाळी उठतोय, दरवाजा वाजून उठवलेला असते सागर शेटनी. नंदकिशोरची गाडी आलेली. सागर शेट म्हणतात चल चालू कर हवाभर. आणि हे आली दासांनाची गाडी साईडला. माझी गाडी खाली झालेली, पॉईंटची बाजूला काढायची, दासांनाची पॉईंटला लावायची असते. सागर शेट म्हणतात बाजूला घे आणि इकडच्या पॉईंटला लाव. दासांनाची गाडी लाव पॉईंटला आपली. दासांनाची गाडी खाली करायची, लावायची असते म्हणून. नंतर मित्रांनो मी गाडी आवरून झाडून झोडून काढून जातो आंघोळ करायला. आंघोळ करून येतो तर काय नितीन शेठ, पप्पू शेठ, नितीनराव आणि सगळी गँग बाकीची गप्पा छप्पा मारीत असतात. मग तिथं बी थोडी शूटिंग घेतो. नंतर मित्रांनो मला येतो उत्तम शेठचा फोन, आणि येऊन दे भरायला म्हणतात. DSMला भरायला जायची ऑर्डर भेटल्यावर काय गडी खुशीतच निघालेला असते. आलेलो बघा गंगाधाम चौकात. नंतर एक जातोय थेरगावला. थेरगाव लागल्यावर काय गणपतीचं दर्शन लांबूनच घेतो चालू गाडीमध्ये. चालू गणपती बाप्पा मोरया करतो आणि निघतो थेरगावच्या पुढं. आम्हाला रस्त्यामध्ये लागतंय थेरगावला, म्हणून जाता जाता इथंच दर्शन घेऊन निघतो. नंतर पुढं आल्यावर लागत आहे बघा भीमा नदीचं ट्रॅफिक. बघा हे भीमा कोरेगाव ट्रॅफिकमध्ये चांगलं आमचं जातं आहे, चांगलं 10-15 मिनटं. त्यानंतर मित्रांनो मी येतो रांजणगाव MIDCत. MIDCत आल्यावर जरा गाड खाय दिसतंय ही कुल्फी वडतो, आणि नंतर जातो DSMला. मित्रांनो गेलेलो एंट्री करून आलेलो DSMला गाडी भरायला लावायला. ते म्हणले नंतर फोन करतो, तुम्ही जाऊन बसा गाडीत. तरवरच मी पुढं रस्त्याच्या पलीकडे असलेल्या टपरीतून भेळ घेतो आणि भेळ खातो. मस्त 1 नंबर भेळ दिलेली असते त्या मावशीनी. भेळ खाल्ल्यानंतर काय करायचं आहे मला आराम, आणि लस्सीचं बी आता तंद्री चाललेली. मित्रांनो रात्रीच्या वाजल्यात 10 वाजता माझी गाडी भरलेली बघा. आणि आणखीन माझी भरायला चालूच असते. हे बघा पेपर बनवायला चालू आहेत. नंतर जातो मी पेपर घेऊन. निघायचं आहे मला आता. 10 वाजले बघा गाडी भरायला आज. हे बघा मित्रांनो 10 वाजता मी येतोय पर खरं, पण आणखीन पण माल टाकायचाच आहे. बाहेर गेल्यावर ते म्हणले 1-1.5 टन माल क्रॉसिंग करायचा आहे. गेटच्या बाहेर ते पिकअप येऊन उभा असते. पाळकं बिळकं लावून बाहेर आणतो गाडी, रोडला लावतो, आणि ही माल क्रॉसिंग करायलाही टेम्पो आलेला आहे. ह्या टेम्पोतनं माझ्याकडं गाडीत माल टाकतात आणि लोड होऊन निघतो. दुसऱ्या दिवशी मी आणतो उत्तम शेठच्या घरी, गाडी लावून टाकतो. उत्तम शेठ हे बघा पार्किंगला व्यवस्थित पार्क करून घेते, कारण मला जायचं आहे गावाकडं म्हणून मी आलेलो आहे. 1 दिवस सुट्टी. असं पण मला रविवार पुढं आडवा आहे. रविवारी कंपनी बंद असते, त्याच्यामुळं घरी जाऊन यावं म्हणलं. नंतर मित्रांनो मी 2 व्हीलर घेऊन आलेलो आहे, आणि आलेलो असतं कर्जतला आल्यावर म्हणलं घरी काहीतरी न्यावं म्हणून आपलं वडापाव घेतो 5-6 जाता, आणि केळं पण घेतो, आणि मग जातो घरी. गावात आलेलं आल्या काय घरी कोणीच नसतं. ही सगळी आमची गँग, आमची पंगत असते, त्याच्यामुळं आलेली तिकडं मंदिराकडे. बाळूमाची पालखी आमच्या गावात आल्यामुळं मी पण सुट्टी काढून 1 दिवसाची आलेलो आहे. हे बघा चपात्या आणि शिपी आमटीचं जेवण केलेलं आहे आज. हे बघा बाळूमाची एवढी मोठी भांडी आहेत, आणि हे आमच्या गावातलं मंदिर. नंतर मित्रांनो मी येतो मंदिराच्या पुढं, आणि तिथलं बी थोडी शूटिंग घेतो. हे बघा एडिटर सुशांत आमचा मित्र आहे.
ते त्याच्या गडबडीत चाललेलं आहे. नंतर मी घेतो मंदिराची शूटिंग. ही बघा पुढं गाय आणि ही एकदम मस्त. 5 वाजलेले मित्रांनो, मी येतो घरी. हे आमचं घर. घरी आल्यानंतर फ्रेश होऊन माघारी जावं म्हणतो. दर्शन माझ्याबरोबर असतोच. दर्शनला बसवतो गाडीवर आणि चल भाऊ आपल्याला जावं लागेल मंदिराकडे. नंतर 9 वाजता मंदिराकडे येतोय. तर पंक्तीची गडबड बघा. आरती झालेली बाळू माझी. आणि आज एवढी गर्दी 4 ते 5 हजार पब्लिक आलेलं आहे तेवढ्यांना वाढायसाठी. हे बघा सगळं गर्दीच गर्दी आणि वाडेकऱ्यांचीच गर्दी आहे. रात्रीचे वाजलेले 1:30 दर्शन. मी आणि बाकी मित्र कंपनी मंदिराकडे जातो आज झोपायला. मंदिरात झोपतो आम्ही 1:30 वाजता, कारण बराच टाइम गेलेला आहे आम्हाला सगळं आवराआवर करायला. सकाळी उठतो मित्रांनो. उठल्यावर थेट मंदिराकडे जातो आंघोळ बिंघोळ फ्रेश होऊन आणि मंदिराकडे बाळूमाची आरती घेतो. हे बघा पब्लिक जमा व्हायला लागलेलं आहे, आरतीला टाईम आहे म्हणून. आरती झालेली सगळं झाल्याच्या नंतर मी दुपारी 11 वाजता 12 वाजता निघतो शिक्रापूरच्या दिशेने, कारण काल गाडी भरून लावलेली तुम्हाला तर माहिती आहे मित्रांनो. उत्तम शेठच्या घरी कमान 2-2:30 वाजता मी पोहोचतो. गेल्यावर लिक्विडची बादली टाकायची मला गाडीला. लिक्विड माझा अर्ध लिक्विड आहे, आणखीन गाडी शिल्लक. पप्पू शेठ पण गाडी भरलेली, त्यांची पण DSMच, ते पण आलेले असतात. नंतर आम्ही जातो आणि केडगाव चौफुलीला वडापावचा आस्वाद घेतो, कारण मला लागलेली असते भूक. पुढं गेल्यावर बिग वनच्या पुढं थांबतो. जाऊन ग्रीसवाला दिसतो. मला मारायची ग्रीस, कारण माझ्या गाडीला ग्रीस नाही मारलेलं. पप्पू शेठच्या त्यांच्या गाडीला ग्रीस मारलेला असतं. संध्याकाळच्या वाजलेत मित्रांनो 9:30. आम्ही उमदीची बॉर्डर पास करून जेवायला थांबलेलो आहे. सोमावास्तादला पण घेतलेलं आहे सोबत. सोमावास्ताद, मी आणि पप्पू शेठ. सोमावास्ताची गाडी फेल झालेली चित्रदुर्गाला, त्यांना पण सोडवायची. दुसऱ्या दिवशी सकाळी आम्ही येऊन बघा इजापूरच्या येऊन पुढं झोपलेलो आहे. मला वाटतं कुस्तीच्या ठिकाणी झोपलो होतो. आणि तिथं सोमवास्ताद आम्ही 4 वाजेपर्यंत गाड्या चालवल्या आणि 4 वाजता झोपलो आणि 9 वाजता उठलेलो आहे. ब्रश करतो आणि जातो चहा पिऊन निघतो. मग नंतर मी बसतो पप्पू शेठची गाडी चालवायला. 6 वाजता चालवतात माझी गाडी आणि पप्पू शेठ करतात आराम. त्यांची गाडी मी पुढं चालवत असतो. 6 वाजता मागं येतात. नंतर मित्रांनो येतो आम्ही शंकराच्या ढाब्यावरती. शंकराच्या ढाब्यावरती 12:30 वाजता जेवायला थांबतो. जेवायला थांबल्यानंतर घरून प्रत्येकाच्या चपात्या असतात, कारण मी पण घरून आलेलो आहे. पप्पू शेठ आणि 6 वाजतात. मित्रांनो रात्रीचे दिवस मावळताचे वाजलेत 5. 5 वाजता 6 वाजताला आम्ही 4 वाजता सोडलेलं आहे हिरवीवरच्या टोलनाक्यावर. आणि आम्ही पुढे येऊन थांबतो शिराजा टोलनाका पास करून. राजस्थानी हॉटेल आहे, या ठिकाणी आम्हाला थांबायचं, झोपायचं. चहा मारतो 6 वाजता. संध्याकाळच्या 9 वाजता येतो जेवायला. जेवायला यायच्या आधी भरपूर पाऊस झालेला असतो. पावसामुळं आम्हाला काय लवकर येता पण येत नाही. बराच टाईम गेलेला असतो मित्रांनो तिथं. पहाटे 5 वाजता तिथून उठतो राजस्थानी ढाब्याहून आणि निघतो नीलबंगल्यासाठी, कारण आम्हाला पहिली डिलिव्हरी नीलबंगल्याची द्यायची. त्यानंतर हुसूर खाली करायचं आहे, डबल डिलिव्हरी. आणि पप्पू शेठचा माझा सेम माल आहे. हे बघा पप्पू शेठची गाडी पुढं लावलेली आणि माझी गेटच्या समोर लावलेली. माझी पहिल्या नंबरला गाडी, त्याच्यामुळं मी गेटच्या समोर लावली. नंतर मित्रांनो माझी गाडी घेतात आत. हे बघा मित्रांनो माझी गाडीची पहिली डिलिव्हरी खाली झालेली. ही माल बाकीचा हुसूरला न्यायचा आहे मला. आता मला वाटतं पप्पू शेठची गाडी लावतील. मग मित्रांनो पहिली डिलिव्हरी आम्ही दोन्ही पण गाड्या खाली करून पप्पू शेठ आणि मी आलेलो आहे आता नाईस रोडला आणि चाललेलो आहे आम्ही हुसूरसाठी सेकंड डिलिव्हरी खाली करायला. मित्रांनो येतो मी 2 वाजता पोचलेलो तिथं. 4 वाजता माझी गाडी खाली होती. बिल घेतो. पप्पू शेठची गाडी काही खाली होत नाही, कारण त्यांच्या गाडीला माल उतरायला पॅलेटच शिल्लक नसते. हे आता लोडिंगचा टेम्पो चाललाय म्हणजे उद्या पॅलेट शिल्लक होते. काय बाहेर जायचं बघतोय तर काय लय पाऊस चालू असतो. नंतर आम्ही तिथंच थांबतो आणि पाऊस उकडायची वाट बघतो. तिथं थांबल्यावर पप्पू शेठला करायचं आता हल्टिंग. आज त्यांच्या गाडीचा मुक्काम आहे तिथं. नंतर आम्ही जातो आणि बटाटे घेऊन येतो. आम्हाला बटाट्याची भाजी बनवायची. घरच्या भाकरी आहेत पप्पू शेठच्या, त्यांच्या भात बनवलेला असतोय. आणि माझ्या गाडीत ही तूप तर आहेच. मस्त तूप टाकून जो चुरून मुरून भाकरी आणतो. मित्रांनो पहाटेच्या वाजले 3. मी 3 वाजता त्या होसूरच्या ठिकाणाहून निघतो आणि निघालो आहे आता केअरपेटसाठी, कारण मला जायचं आहे नारळ भरायला. केअरपेटमध्ये आलं की जातो मी आंघोळीला बादली घेऊन, पण तिथं जाऊन कळतंय की काय मोटर खराब आहे, त्यामुळं आंघोळीचं कॅन्सल होतं आजचं. आणि माघारी येऊन बसतो मी गाडीत परत. नंतर माकर मामा मला म्हणतात चला काहीतरी बनवू. तर आम्ही म्हणतो माझं एक भांडं पप्पू शेठच्या गाडीत, त्यामुळं एकच बघू नाही, त्याच्यात बनवतो मसाला भात. नितीनराव, मी आणि
माकर मामा तिघही मसाला भात ओढतो. मित्रांनो 4 वाजले. 4 वाजता नितीनरावची गाडी आणि माकर मामाची गाडी भरलेली. नितीनराव आणि माकर मामा भरून जातात. त्यांना बाय बाय बोलतो. चहा पाजलेला असतो माकर मामाने. त्यांची गाडी बांधून दिल्याबद्दल आणि जातो मी माझ्या गाडीकडं. माझं काम चालू करतो. कारण मी बसलो असतो गाडी आवळीत. कारण नवी गाडी आल्यापासून आवळलेली नाही. सगळी नटं मी कॅबिन आवळलेली आणि आता बॅक साईडची बी आवळीतोय. बॅगच्या आवळल्यानंतर येतोय सोमा वाजतात आणि मचू. सोमा वाजताची गाडीचं आता काम झालेलं आहे. ती त्यांची गाडी घेऊन आलेली आहेत. गाडी ओपन असते म्हणून आम्ही जातो आणि रस्सी मारतो आणि चहा पिऊन आल्यानंतर येऊन बसलो तर वर येतात पप्पू शेठ. पप्पू शेठ गाडी खाली करून आता आलेले आहेत. मी सकाळीच आलेलो आहे त्यांच्यापासून पहाटे 3 वाजता आणि ते आता येतात. तर कसा वाटला माझा ट्रकचा ऑल ट्रिप ट्रक व्लॉग? मित्रांनो नक्कीच लाईक, कमेंट आणि शेअर आणि सबस्क्राईब करा. सपोर्ट करा आपल्या भावाला. चला भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये.